नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोठारी आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत त्याविषयीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, गेल्या 2 व्हिडिओंच्या माध्यमातून आपण कोठारी आयोगानं सुचवलेल्या ज्या काही विविध शिफारशी आहेत त्या शिफारशी पाहिलेल्या आहेत किंवा 9 ते 10 शिफारशींचा अभ्यास आपण पाठीमागील 2 व्हिडिओंच्या माध्यमातून केलेला आहे आणि राहिलेल्या ज्या काही शिफारशी आहेत त्या शिफारशींचा अभ्यास आपण या 3ऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आत्तापर्यंत आपण कोठारी आयोगानं सुचवलेल्या ज्या काही वेगवेगळ्या शिफारशी बघितल्या की ज्याच्यामध्ये कोठारी आयोगानं शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्टे नेमकी कोणती सुचवली होती, त्याचबरोबर शैक्षणिक आकृतीबंध 10+2+3 कशा पद्धतीनं सुचवला होता आणि तो दर्जा कशा पद्धतीनं राखला जात होता, शैक्षणिक सेवा सुविधा संदर्भातल्या काही शिफारशी होत्या, त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कोणत्या शिफारशी केल्या होत्या, शिक्षकांचा दर्जा सुधारण्यासाठी काय शिफारशी केल्या होत्या, त्याचबरोबर शिक्षकांचं शिक्षण कसं दिलं पाहिजे, किती वर्षाचा हा कालखंड असला पाहिजे, त्यानंतर शिक्षणाच्या संधीची समानता म्हणजे मुला-मुलींच्या शिक्षणासंदर्भात असेल किंवा विकसित आणि मागासवर्गीय लोकांच्या शिक्षणामध्ये कशी समानता आली पाहिजे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, शालेय शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी कोणत्या शिफारशी असाव्यात आणि त्रिभाषा सूत्री जी आहे त्या त्रिभाषा सूत्रीमध्ये काय दुरुस्ती किंवा सुधारणा सुचवल्या आणि कोणत्या 3 भाषा ज्या आहेत त्या 3 भाषा सुचवल्या, इथपर्यंतची जी माहिती आहे ती माहिती आपण गेल्या 2 व्हिडिओंच्या माध्यमातून अभ्यासलेली आहे. त्यानंतर मग पुढील जी शिफारस आहे ती शिफारस आहे उच्च शिक्षणाच्या संदर्भात किंवा विद्यापीठीय शिक्षणाच्या संदर्भात. म्हणजे उच्च शिक्षणाच्या संदर्भात कोठारी आयोगानं अशा प्रकारची शिफारस केली होती की त्यांचं असं म्हणणं होतं की विद्यापीठ अनुदान मंडळाने म्हणजेच UGC किंवा विद्यापीठ अनुदान मंडळ जे आहे या विद्यापीठ अनुदान मंडळानं किंवा युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननं काय केलं पाहिजे, सध्या अस्तित्वात असलेल्या विद्यापीठांपैकी 6 विद्यापीठांचा विकास करून त्यांचे मुख्य विद्यापीठात रूपांतर करावे. म्हणजे सध्या म्हणजेच त्या काळामध्ये 1966-64-66 साली त्या काळामध्ये जी काही 6 विद्यापीठं होती त्या 6 विद्यापीठांचा विकास करून त्यांचं मुख्य विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यात यावं अशा प्रकारची पहिली शिफारस केलेली आहे. त्यानंतर पुढची शिफारस काय की उत्तमपैकी पदवी शिक्षण जे आहे ते उत्तमपैकी पदवी शिक्षण त्या ठिकाणी दिलं जावं, अध्यापन आणि संशोधन कार्य जे आहे ते देखील त्या विद्यापीठांमध्ये चालावं. म्हणजे उच्च शिक्षण जे आहे, उत्तम शिक्षण जे आहे ते शिक्षण, अध्यापन आणि संशोधन हे 3 महत्त्वाची कार्य जे आहेत ती कार्य या 6 विद्यापीठांमध्ये काय केली पाहिजे, चालली गेली पाहिजेत. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठांमध्ये प्रगत अभ्यासक्रमाचे बहुसंख्य विषय सुरू करावेत अशा प्रकारची शिफारस या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे जी मुक्त विद्यापीठं आहेत त्या मुक्त विद्यापीठांमधले जे काही अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये प्रगत अभ्यासक्रमाचे विषय सुरू केले पाहिजेत, अप्लाइड विषय सुरू केले पाहिजेत, मॉडर्न सब्जेक्ट्स जे आहेत ते सब्जेक्ट सुरू केले पाहिजेत अशी एक शिफारस केलेली आहे. त्यानंतर विद्यापीठामध्ये आणि शाळांमध्ये अध्यापन करणारे जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना आपल्या विषयातील अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्यासाठी या मुख्य विद्यापीठांमध्ये पाठवावे अशा प्रकारची एक शिफारस या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे जे शिक्षक विद्यापीठामध्ये किंवा शाळांमध्ये अध्यापन करतात अशा शिक्षकांना जर अद्ययावत ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे तर या विद्यापीठांमध्ये जाऊन किंवा या 6 प्रमुख विद्यापीठांमध्ये जाऊन अद्ययावत ज्ञान प्राप्त करावं अशा प्रकारची शिफारस केलेली आहे. तर उच्च शिक्षणासंदर्भात किंवा विद्यापीठीय शिक्षणाच्या संदर्भात शिफारस करताना त्यांनी अजून पुढं असं म्हटलं बघा की शैक्षणिक वर्षातील सत्रामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांना एक संस्था सोडून दुसऱ्या संस्थेमध्ये जाण्यास परवानगी देऊ नये. म्हणजे एकाच वर्षामध्ये जर एखादा शिक्षक किंवा एखादा विद्यार्थी एका संस्थेमधून दुसऱ्या संस्थेमध्ये जाऊ इच्छित असेल तर तशा प्रकारची परवानगी त्याला देऊ नये, कारण त्याला तशा प्रकारे ॲडमिशन मिळणार नाही, प्रवेश मिळणार नाही आणि त्याचं वर्ष वाया जाईल. म्हणून एकाच शैक्षणिक वर्षामधील त्याला एखाद्या सत्रामध्ये एक संस्था सोडून दुसरीकडे जाता येणार नाही. त्यानंतर विद्यापीठामध्ये प्रवेश देताना निवडक प्रवेशाची योजना अंमलात आणावी. म्हणजे
विद्यापीठांमध्ये जेव्हा आपण प्रवेश देतो तेव्हा तिथं एंट्रन्स परीक्षा जशी आज घेतली जाते तशाच पद्धतीची निवडक प्रवेश योजना अंमलात आणावी अशी एक सूचना केलेली आहे. पदवी शिक्षण हे जे आहे ते प्रादेशिक भाषेमध्येच दिलं जावं किंवा तेच त्यांचं शिक्षणाचं माध्यम असावं. म्हणजे ज्या राज्यांमधलं जी मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा असेल त्याच प्रादेशिक भाषेमधूनच पदवीचं शिक्षण दिलं जावं अशा प्रकारची एक शिफारस केली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये मात्र इंग्रजी हे शिक्षणाचं माध्यम असलं पाहिजे. म्हणजे पदवी शिक्षण जरी मातृभाषेमधून प्रादेशिक भाषेमधून दिलं जात असलं तरी पदव्युत्तर शिक्षण जे आहे MA MCOM MSc सारखं जे शिक्षण आहे ते शिक्षण मात्र इंग्रजी माध्यमातून द्यावं अशा प्रकारची शिफारस केलेली आहे. आणि परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या परीक्षकांना कोणतेही मानधन देण्यात येऊ नये अशा प्रकारची पण एक शिफारस केली आहे. म्हणजे जे शिक्षक ह्या उत्तरपत्रिका तपासतात किंवा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करतात त्या तपासणाऱ्या शिक्षकांना परीक्षकांना मानधन देऊ नये अशा प्रकारची पण शिफारस या ठिकाणी कोठारे आयोगानं केलेली आहे. तर अशा पद्धतीनं उच्च शिक्षण असेल किंवा विद्यापीठ शिक्षण असेल त्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी आयोगानं या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. त्यानंतर विद्यापीठाची प्रशासकीय व्यवस्था कशी असली पाहिजे किंवा विद्यापीठांना स्वायत्तता किंवा ॲटॉनॉमी कशा प्रकारे दिली पाहिजे, त्यांची आर्थिक व्यवस्था कशा पद्धतीनं असली पाहिजे किंवा विद्यापीठांमध्ये कुलगुरूंची निवड कशा प्रकारे केली पाहिजे, त्यांची भूमिका नेमकी काय असली पाहिजे, विद्यापीठ अनुदान मंडळ किंवा UGC आहे ह्या संदर्भात अनेक प्रकारच्या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी कोठारे आयोगानं या उच्च शिक्षणामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतील. त्या सर्व शिफारशी या ठिकाणी सविस्तरपणे न सांगता थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर पुढील 11 नंबरची शिफारस आहे ती म्हणजे कृषी शिक्षणाच्या संदर्भात. म्हणजे कृषी शिक्षणाच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या शिफारशी आयोगाने केलेल्या आहे. कारण कृषी शिक्षणाच्या बाबत आयोगाचं असं म्हणणं होतं किंवा कोठारी जे डॉक्टर DS कोठारी या समितीचे चेअरमन किंवा अध्यक्ष होते त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या शिक्षण योजनेमध्ये कृषी शिक्षणाला महत्त्वच मिळालेलं नाही. म्हणजे एकंदरीत 2 वर्षाचा जो काही त्यांनी अभ्यास केला होता भारतातल्या शिक्षण पद्धतीचा त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की कृषी शिक्षणाला कुठंच शिक्षणामध्ये महत्त्व नाही आणि ते महत्त्वपूर्ण स्थान जे आहे ते कृषी शिक्षणाला आपल्याला देणं गरजेचं आहे किंवा दिलंच पाहिजे. आणि त्यासाठी मग कृषी शिक्षणाच्या संदर्भात बहुसंख्य शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी आयोगानं सुचवलेल्या आपल्याला दिसतील. मग या शिफारशी कोणत्या आहेत बघा की प्रत्येक राज्यामध्ये कमीत कमी एक तरी कृषी विद्यापीठ हे असलंच पाहिजे. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये कमीत कमी एका कृषी विद्यापीठाची स्थापना करावी आणि त्या विद्यापीठामध्ये किमान 25 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करावी. म्हणजे प्रत्येक राज्यात एक विद्यापीठ असावं आणि त्यातल्या 25 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करावी. नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करावीत. म्हणजे नवीन कृषी विद्यापीठ स्थापन केली पाहिजे आणि शेतीविषयक ज्ञान जे आहे हे प्राथमिक स्तरापासून सामान्य शिक्षणाचा एक भाग बनला पाहिजे. म्हणजे कृषी शिक्षण किंवा शेतीविषयक शिक्षण जे आहे हे अगदी प्राथमिक शिक्षणापासून शालेय शिक्षणाचा भाग बनला पाहिजे. तेव्हाच विद्यार्थ्यांपर्यंत हे कृषी शिक्षण जाऊन पोहोचेल अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. माध्यमिक शिक्षण असेल किंवा विद्यापीठ शिक्षण असेल इथं सुद्धा कृषी शिक्षणाचा समावेश करावा. म्हणजे प्राथमिक शिक्षणाबरोबरच माध्यमिक शिक्षण पदवीचं शिक्षण जे आहे इथं सर्व ठिकाणी कृषी शिक्षणाचा समावेश केला जावा. कृषी अभियांत्रिकी शिक्षण सुद्धा सुरू करावं अशा प्रकारची एक शिफारस या ठिकाणी आयोगाने केलेली आहे. आणि या कृषी शिक्षणासंदर्भात आणखीन ज्या तपशीलवार शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये बघा कृषी विद्यापीठांची स्थापना केली जावी किंवा कृषी विद्यापीठासंदर्भात त्यांनी काय शिफारस केली आहे बघा की प्रत्येक राज्यामध्ये किमान एक तरी कृषी विद्यापीठ असलंच पाहिजे. ह्या कृषी विद्यापीठांनी पारंपरिक शेती ज्ञानाबरोबरच आधुनिक कृषी ज्ञानावर त्यांनी भर दिला पाहिजे. म्हणजे पारंपरिक ज्ञानाबरोबरच आधुनिक शेतीचं ज्ञान आहे त्याच्यावर सुद्धा भर दिला पाहिजे. तिसरी शिफारस काय की राज्याचा कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठे यांच्यामध्ये योग्य तो समन्वय असला पाहिजे. त्यांनी योग्य प्रकारे कामाची विभागणी केली पाहिजे. म्हणजे राज्याचा कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठे यांनी दोघांनी संयुक्तपणे काम केलं पाहिजे अशा प्रकारची शिफारस आहे. त्यानंतर कृषी विद्यापीठामध्ये पदव्युत्तर कृषी शिक्षणाची सुद्धा सोय असावी आणि तिथं प्रशिक्षित शिक्षक नेमावेत अशा प्रकारची एक शिफारस आहे. म्हणजे पदवीबरोबरच पदव्युत्तर कृषी शिक्षण जे आहे ते सुद्धा देण्याची व्यवस्था करावी आणि त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करावी.
भारतीय कृषी संशोधन संस्था, भारतीय पशु संशोधन संस्था, राष्ट्रीय दुग्ध उत्पादन संस्था, ह्या ज्या संस्था आहेत या संस्था आणि कृषी विद्यापीठे यांनी दर्जेदार पदव्युत्तर कृषी शिक्षण द्यावे अशा प्रकारची एक शिफारस केली आहे. म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या या भारतीय कृषी संशोधन संस्था असेल किंवा भारतीय पशु संशोधन संस्था असेल किंवा राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था असेल, ह्यांच्या संयुक्त विद्यमानं किंवा त्यांच्या मदतीनं कृषी विद्यापीठांनी काय केलं पाहिजे, दर्जेदार पदव्युत्तर कृषी शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कृषी पदव्युत्तर शिक्षणातील प्रवेश जे आहेत हे प्रवेश कृषी पदवीपुरताच मर्यादित नसावा, तर इतर क्षेत्रातील बुद्धिमान मुलांना सुद्धा प्रवेश द्यावा. म्हणजे कृषी शिक्षणामध्ये प्रवेश देत असताना तो पदवीपुरता मर्यादित न ठेवता बुद्धिमान मुलांना सुद्धा प्रवेश दिला जावा अशी शिफारस आहे. कृषी संशोधनासाठी आवश्यक त्या सुविधा म्हणजे ग्रंथालय असेल, प्राध्यापक असतील, प्रयोगशाळा असतील इत्यादी सर्व प्रकारच्या सुविधा सरकारनं उपलब्ध करून द्याव्यात अशा प्रकारची शिफारस केली आहे. म्हणजे कृषी विद्यापीठाच्या संदर्भात ह्या सर्व शिफारशी आहेत. त्यानंतर कृषी महाविद्यालयांच्या संदर्भात काय शिफारशी आहेत बघा, की नवीन कृषी महाविद्यालये स्थापन न करता कृषी विद्यापीठातच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची सोय करावी. म्हणजे कृषी महाविद्यालय स्थापन करण्यापेक्षा विद्यापीठामध्येच त्या विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचे वर्ग जे आहेत ते वर्ग तिथं सुरू केले पाहिजेत. कृषी महाविद्यालयाला सुयोग्य अशी किमान 200 एकर शेत जमीन असली पाहिजे. जर कृषी महाविद्यालय असेल किंवा विद्यापीठ असतील तर त्याला काय पाहिजे, किमान 200 एकर शेत जमीन असली पाहिजे. आणि UGCच्या सूचनानंतर सुद्धा जी कृषी महाविद्यालय आपला दर्जा सुधारणार नाहीत ती बंद करण्यात यावी. म्हणजे जी कृषी महाविद्यालय आहेत आणि त्यांनी जर दर्जा सुधारला नाही तर ती दर्जा न सुधारणारी महाविद्यालय बंद करण्यात यावीत अशा प्रकारची शिफारस महाविद्यालयांच्या संदर्भात केलेली आहे. त्यानंतर कृषी तंत्रनिकेतने सुद्धा सुरू केली पाहिजे अशा प्रकारची शिफारस या ठिकाणी आयोगाने केली आहे. म्हणजे SSC म्हणजे 10वी नंतर कृषी तंत्रनिकेतनं असली पाहिजेत. या कृषी तंत्रनिकेतनं कुठं असली पाहिजेत, तर विद्यापीठालाच ती जोडलेली असली पाहिजेत. म्हणजे विद्यापीठाशी ती संलग्नित असावीत आणि ही कृषी तंत्रनिकेतनं बहुउद्देशीय असावीत. म्हणजे कृषी शिक्षणाबरोबरच इतर प्रकारच्या शिक्षणाची सुद्धा सुविधा त्या ठिकाणी असली पाहिजे. त्याला अंतर्गत स्वातंत्र्य असलं पाहिजे. अभ्यासक्रम जे आहेत ते छोट्या शेतकऱ्यांना देखील उपयुक्त ठरावेत अशा प्रकारचे अभ्यासक्रमसुद्धा या कृषी तंत्रनिकेतनामध्ये सुरू केले पाहिजेत. आणि ही कृषी तंत्रनिकेतनामधील शिक्षकांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता आणि वेतन श्रेणीसुद्धा आयोगानं सुचवली आहेत. म्हणजे 10वी नंतर ही कृषी तंत्रनिकेतनं किंवा कृषी शाळा ज्या आहेत ह्या शाळा सुरू केल्या पाहिजेत. कृषी तंत्रनिकेतनं सुरू केली पाहिजेत. ती विद्यापीठाशी संलग्नित असली पाहिजेत आणि छोट्या छोट्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा प्रकारचे अभ्यासक्रम तिथं राबवावे आणि तिथल्या शिक्षकांना वेगळ्या प्रकारची पात्रता आणि पगारसुद्धा त्या आयोगानं सुचवली आहेत. त्यानंतर कृषी शाळासुद्धा स्थापन केल्या पाहिजेत अशा प्रकारची शिफारस आयोगाने केलेली आहे. म्हणजे प्राथमिक कृषी शाळा नव्यानं सुरू न करता त्या बंद कराव्यात. म्हणजे सुरुवातीच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा काय कराव्यात, बंद कराव्यात आणि प्राथमिक आणि माध्यमिक शाळातूनच शेतीचं शिक्षण देण्याचे प्रयोग जे आहेत ते प्रयोगसुद्धा बंद करावेत. म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शाळातून शेतीचं शिक्षण देण्याचे जे काही अयशस्वी प्रयोग झाले होते किंवा प्रयोग अयशस्वी झाले होते त्यामुळे ते प्रयोग बंद करावेत. लहान वयामध्ये कृषी शिक्षण देणे अयोग्य आहे अशा पद्धतीची शिफारस केली आहे. आणि प्राथमिक शाळांमध्ये शेती शिक्षणाऐवजी गणित आणि विज्ञानाचे शिक्षण दिलं जावं अशा प्रकारची शिफारस आयोगाने केलेली आहे. म्हणजे कृषी शाळा स्थापन करण्यापेक्षा ज्या काही पूर्वीच्याच कृषी शाळा आहेत त्या बंद करा. नव्यानं कृषी शाळा स्थापन करण्याची काही गरज नाही. त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक शाळांमधून जे काही शेती शिक्षण दिलं जातं आहे ते सुद्धा बंद करा, कारण ते प्रयोग अयशस्वी झालेले आहेत. लहान वयामध्ये मुलांना शेती शिक्षण देऊ नये आणि प्राथमिक शाळांमध्ये काय केलं पाहिजे, गणित आणि विज्ञानासारखे विषय शिकवावेत, शेतीचं शिक्षण देऊ नये अशा प्रकारची शिफारस कृषी शिक्षणाच्या संदर्भात आयोगानं केलेली आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीनं अगदी शाळेपासून ते विद्यापीठ शिक्षणापर्यंत कृषी शिक्षणाची व्यवस्था कशा प्रकारे केली पाहिजे त्या संदर्भात वेगवेगळ्या शिफारशी आयोगानं सुचवल्या आहेत. त्यानंतर पुढील शिफारस आहे ती म्हणजे विज्ञान शिक्षणाच्या संदर्भात. विज्ञान शिक्षण, सायन्स एज्युकेशन. तर काय शिफारशी आहेत बघा, की गणित आणि विज्ञानाचे उच्च शिक्षण देणारी अभ्यास केंद्र जी आहेत ती स्थापन केली पाहिजेत. म्हणजे
गणित आणि विज्ञान आहे की जे दोघांचाही सायन्समध्ये समावेश केला जातो, तर त्याची उच्च शिक्षण देणारे अभ्यासक्रम स्थापन केली पाहिजेत आणि तिथली शिक्षण घेणाऱ्यांची संख्या जी आहे ती संख्या पण वाढवली पाहिजे, अशा प्रकारची शिफारस आयोगाने केली आहे. त्यानंतर प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ की जे परदेशात काम करीत आहेत त्यांना परत भारतात बोलवा, अशा प्रकारची एक शिफारस केली. कारण भारतामध्ये हे लोक शिक्षण घेतात आणि परदेशामध्ये जाऊन काम करतात, त्याऐवजी जे काही प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ आहेत की ज्यांचा फायदा परदेशाला होण्यापेक्षा आपल्या देशाला जर करून घ्यायचा असेल तर त्या प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञांना परत भारतामध्ये बोलवा आणि भारतामध्ये विज्ञान शिक्षणामध्ये प्रगती करण्यासाठी त्यांना विनंती करणं, म्हणजे भारतीय विज्ञान शिक्षण जे आहे ते प्रगतीपथावर जाईल. परदेशातल्या लोकांना फायदा होण्यापेक्षा आपल्या भारतीय लोकांना त्याचा फायदा करून द्या. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यासारखा जो विषय आहे तो विषयसुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू करा, कारण तो अविभाज्य अशा प्रकारचा घटक अभ्यासक्रमाचा बनला पाहिजे. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानासारखा विषय अभ्यासक्रमामध्ये सुरू करा. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे जे विषय आहेत या विषयांचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, भरपूर प्रयत्न केले पाहिजेत, अशा प्रकारची एक शिफारस या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर MSc पेक्षा उच्च असणारी पदवी जी आहे ती पदवी नवीन पदवी सुरू करावी, अशा प्रकारची एक शिफारस केली आहे. म्हणजे BSc आणि MSc झाल्यानंतर अजून उच्च विज्ञान शिक्षण देणारी एखादी नवी पदवी सुरू करावी आणि ती सुरू करून तिचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम वैकल्पिक असला पाहिजे, म्हणजे ऑप्शनल असला पाहिजे. हा अभ्यासक्रम 1 वर्षाचा असावा किंवा त्याहून कमी कालावधीसुद्धा आपल्याला सुरू करता येईल, म्हणजे 6 महिन्याचा सुद्धा सुरू करता येईल किंवा 1 वर्षाचा सुद्धा तो कोर्स सुरू करता येईल, की जेणेकरून तो सध्याच्या काळातील गरजांची परिपूर्ती करू शकेल. म्हणजे सध्याच्या काळातील विज्ञान शिक्षणासंदर्भात असणारी गरज जी आहे ती गरज ओळखून MSc पेक्षा उच्च शिक्षण देणारी एखादी नवीन पदवी सुरू करा की जी 6 महिने किंवा 1 वर्षाचा अभ्यासक्रम असली पाहिजे. त्यानंतर विज्ञानाचे उन्हाळी वर्ग सुरू करावेत आणि त्या वर्गांना विज्ञान शिकवण्यासाठी माध्यमिक शाळातील किंवा विद्यापीठातील कार्यक्षम आणि विद्वान शिक्षकांना निमंत्रित करावे, अशा प्रकारची एक शिफारस केली आहे. म्हणजे विज्ञानाचे उन्हाळी सुट्टीमध्ये वर्ग सुरू करा आणि त्या वर्गांना शिकवण्यासाठी माध्यमिक किंवा विद्यापीठातील कार्यक्षम विद्वान शिक्षकांना निमंत्रित करून त्यांच्यामार्फत हे विज्ञान शिक्षण देण्यात यावं, अशा प्रकारची शिफारस या ठिकाणी आयोगाने केलेली आहे. त्यानंतर पुढील 13 नंबरची शिफारस आहे ती म्हणजे प्रौढ शिक्षणाच्या संदर्भात असणारी शिफारस. तर प्रौढ शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा कोठारे आयोगानं अनेक प्रकारच्या शिफारशी केलेल्या आपल्याला दिसून येईल, की ज्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा, की येणाऱ्या 20 वर्षामध्ये निरक्षरतेचं जर निर्मूलन आपल्याला करायचं असेल तर 1971 पर्यंत देशातील साक्षरतेचे प्रमाण हे 60% आणि 76 पर्यंत ते 80% वाढवलं पाहिजे. म्हणजे देशामधून निरक्षरतेचं निर्मूलन करायचं असेल आणि साक्षरता प्रसार करायचा असेल तर 1971 पर्यंत 60% हे प्रमाण वाढवलं पाहिजे आणि 76 पर्यंत 80% साक्षरतेचं प्रमाण वाढवलं पाहिजे, अशी अपेक्षा 1964-66 साली केली आहे. परंतु आज तागायत ती अपेक्षा पूर्ण झालेली आपल्याला दिसत नाही. अजून सुद्धा साधारण 70-75% साक्षरतेचं प्रमाण आपलं आलेलं आहे. देशातील निरक्षरता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी 6 ते 11 वर्ष वयोगटातील बालकांसाठी सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. म्हणजे 6 ते 11 वर्ष वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना सार्वत्रिक सक्तीनं आणि मोफत शिक्षण द्यावं, अशी शिफारस आहे. त्यानंतर 11 ते 14 वर्ष वयोगटातील शाळेत दाखल न झालेले जे काही विद्यार्थी आहेत किंवा अर्धवट शाळा सोडलेले विद्यार्थी आहेत त्यांना अर्धवेळ शिक्षणाची सुविधा करावी, म्हणजे ते शिक्षण घेऊ शकतील. त्यानंतर 15 ते 35 या वयोगटातील जे निरक्षर लोक आहेत त्यांना सामान्य आणि व्यावसायिक शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करावी. म्हणजे ज्यांना प्रौढ म्हणतो आपण, 15 ते 35 हा जो वयोगट आहे प्रौढ लोकांचा, तर त्या लोकांसाठी काय केलं पाहिजे की सामान्य शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण दोन्ही प्रकारचं शिक्षण द्यावं, की ज्याच्या माध्यमातून त्यांना साक्षरता तर प्राप्त होईलच, मात्र त्याचबरोबर एखाद्या व्यवसायाचं कौशल्यसुद्धा त्यांना तिथून प्राप्त होईल. निरक्षरतेच्या निर्मूलनासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत, अशा पद्धतीनं आयोगाने एक शिफारस केली आहे. म्हणजे व्यक्तिगत पातळीवर सुद्धा प्रयत्न झाले पाहिजेत आणि सामूहिक पातळीवर सुद्धा हे प्रयत्न होणं
गरजेचं आहे. त्यानंतर सर्व शासकीय योजनांमध्ये प्रौढ शिक्षण हा अत्यावश्यक भाग समजला जावा अशा प्रकारची एक शिफारस केली आहे. म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी योजना आहेत त्या प्रत्येक योजनेमध्ये प्रौढ शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे अशा पद्धतीने समजून ते राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे भारतातील निरक्षरता निर्मूलन होऊन साक्षरतेचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होईल. प्रौढ शिक्षण कार्यक्रमामध्ये शिक्षक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील किंवा शिक्षण संस्थाचालक असतील, ह्या सर्वांचा काय असला पाहिजे, सक्रिय सहभाग असला पाहिजे किंवा त्यांच्यावर काही प्रमाणामध्ये सक्ती पण करावी. म्हणजे जर प्रौढ शिक्षणाचा प्रसार आपल्याला मोठ्या प्रमाणावर करायचा असेल आणि साक्षरता प्रसाराचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शिक्षण संस्थाचालक ह्या सर्वांचा सक्रिय सहभाग वाढवणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग हा सक्रिय सहभाग जर वाढत नसेल तर काही ठिकाणी त्यांना सक्ती पण केली जावी अशा प्रकारची शिफारस केलेली आहे. त्यानंतर पूर्वतयारी आणि नियोजन करूनच प्रौढ साक्षरता मोहीम जी आहे ही सुरू करावी. म्हणजे त्या काळामध्ये ही प्रौढ साक्षरता मोहीम जी आहे ती सुरू करण्यासंदर्भात शिफारस केली होती. आणि या प्रौढ साक्षरता मोहिमेचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी समूह संपर्क माध्यमांनी सहकार्य करावं अशा प्रकारची पण शिफारस सुचवली आहे. म्हणजे प्रौढ शिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात लोकांना त्याचं महत्त्व पटावं म्हणून TV असेल किंवा रेडिओ असेल, वर्तमानपत्र असतील, ह्यासारखे जे समूह संपर्क माध्यमं आहेत त्या माध्यमांच्या साहाय्यानं त्याची काय केलं पाहिजे, महत्त्व जे आहे हे समाजाला पटवून देण्यासाठी अनेक प्रकारच्या जाहिराती असतील किंवा कार्यक्रम असतील, बातम्या असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. आणि नवसाक्षरांची साक्षरता टिकून ठेवण्यासाठी ग्रंथालये, शिबिरे, वाचन साहित्याचा पुरवठा काय केला पाहिजे, त्यांना केला पाहिजे. म्हणजे हे नवीन जे लोक साक्षर झालेले आहेत त्यांना पुढं त्यांची साक्षरता टिकून ठेवण्यासाठी त्यांना ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून द्या किंवा पुस्तकं उपलब्ध करून द्या, वाचन साहित्य असेल किंवा वेगवेगळे शिबिर असतील, अशा पद्धतीनं राबवा की जेणेकरून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल आणि त्यांची साक्षरता टिकून राहील. तर प्रौढ शिक्षणाच्या संदर्भात ह्या वेगवेगळ्या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी आयोगानं या ठिकाणी सुचवलेल्या आपल्याला दिसतील. त्यानंतर पुढील शिफारस जी आहे ती म्हणजे शिक्षणाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातली शिफारस. म्हणजे शिक्षणाची अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे त्या संदर्भात सुद्धा काही शिफारशी आयोगानं या ठिकाणी सुचवल्या आहेत. बघा, कोठारी आयोगानं काय म्हटलंय की नजीकच्या 20 वर्षामध्ये शिक्षणाचा विकास जर करायचा असेल तर शिक्षणावरील जो खर्च आहे तो सध्याच्या खर्चाच्या 5 पटीने वाढवला पाहिजे. म्हणजे 1964-66ला हा आयोग आला. त्यानंतरच्या पुढच्या 20 वर्षामध्ये म्हणजे 1986 पर्यंत जर शिक्षणाचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर सध्या 1964-66ला जेवढा खर्च शिक्षणावर केला जातोय त्याच्या 5 पटीनं तो खर्च करणं अपेक्षित आहे असं आयोगाचं मत आहे. म्हणजे समजा 2% खर्च त्या काळामध्ये केला जात असेल तर तो 10% वाढविला गेला पाहिजे अशी महत्त्वपूर्ण शिफारस जी आहे ती शिफारस त्या काळात कोठारी आयोगानं केली होती. त्यानंतर काय शिफारशी आहेत बघा की पुढील काळामध्ये उपलब्ध निधीच्या 2/3 भाग शालेय शिक्षणावर आणि 1/3 भाग उच्च शिक्षणावर खर्च करावा. म्हणजे जेवढा उपलब्ध निधी सरकारकडे असेल त्याच्या 2/3 खर्च शालेय शिक्षणावर करावा आणि 1/3 खर्च उच्च शिक्षणावर करावा. 1965 ते 75 या काळात शालेय शिक्षणावर अधिक खर्च केला जावा. म्हणजे सुरुवातीची जी 10 वर्ष आहेत 1965 पासून त्या 10 वर्षामध्ये शालेय शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे, शालेय शिक्षणावर अधिक खर्च केला पाहिजे अशी एक शिफारस आहे. शिक्षकांचं वेतन वाढवावं त्यासाठी पैसा जो आहे तो पैसा उपलब्ध केला जावा. प्री डिग्री आणि इंटरमिजिएटचे वर्ग महाविद्यालयाकडून काढून घ्यावेत आणि ते शाळांना जोडून त्याचे 11वी-12वीचे वर्ग सुरू करावेत अशी एक शिफारस आहे. सर्व विद्यार्थ्यांना किमान 5 वर्षाचे कार्यक्षम आणि उपयुक्त शिक्षण देण्याची तरतूद करावी. म्हणजे सर्व विद्यार्थी जे शिक्षण घेणारे आहेत त्यांना किमान 5 वर्षाचं कार्यक्षम आणि उपयुक्त शिक्षण देण्याची शिफारस केली आहे. आणि 1985 नंतर उच्च शिक्षण किंवा शैक्षणिक संशोधन यावर अधिक लक्ष केंद्रित करावं. म्हणजे 75 पर्यंत काय केलं पाहिजे की शालेय शिक्षणावर अधिक खर्च करावा आणि मधल्या काळामध्ये उच्च शिक्षण, मग त्याच्यानंतरच्या काळामध्ये मात्र उच्च शिक्षण असेल किंवा शैक्षणिक संशोधन असेल याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करावं अशा प्रकारची शिफारस या ठिकाणी आयोगानं केलेली आहे. आता हा
जो शिक्षणासाठी असणारा आर्थिक खर्च जो आहे तो आर्थिक खर्च भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक मदतीचे मार्गसुद्धा आयोगाने या ठिकाणी सुचवले आहेत की कुठून हा पैसा उपलब्ध केला पाहिजे. तर शैक्षणिक खर्चाची सर्व जबाबदारी जी आहे ती शासनावरच न टाकता समाजातील दानशूर संस्था असतील किंवा व्यक्ती असतील यांच्याकडून हा आर्थिक निधी उभारण्यासाठी त्यांची मदत घेतली पाहिजे. म्हणजे शासनानं सर्व न करता समाजातील दानशूर संस्था किंवा व्यक्तींकडून हा पैसा उभा करावा. शाळेंच्या गरजा असतील, भौतिक सुविधा असतील यांच्यासाठी लागणारा पैसा समाजातून देणगी स्वरूपामध्ये मिळवला पाहिजे. म्हणजे शाळेला इमारत असेल, वर्गखोल्या असतील, बेंच असतील, ह्यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजातल्या लोकांकडून देणगी घेऊन सुद्धा आपल्याला ते पूर्ण करता येईल. जिल्हा शिक्षण मंडळ किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांनी शिक्षण निधीच्या स्वरूपामध्ये हा आर्थिक खर्च जो आहे किंवा आर्थिक निधी जो आहे तो उभा केला पाहिजे, अशा प्रकारची शिफारस केली आहे. शाळेतील शिक्षक असतील, प्रशासकीय कर्मचारी असतील यांच्या जागा शासन मान्य करून नंतर त्यावर 100% अनुदान द्यावे आणि तो खर्चसुद्धा करण्यात यावा, अशा प्रकारची शिफारस केली. म्हणजे शाळेतील शिक्षक असतील किंवा इतर सेवक असतील त्यांना 100% अनुदान द्यावं आणि तो खर्च करावा, अशी शिफारस आहे. आणि वेतनेतर अनुदान म्हणजे पगार सोडून जो राहिलेलं नॉन सॅलरी ग्रँट आहे ती विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार देण्यात यावी, त्या शाळांना देण्यात यावी आणि दर 5 वर्षांनी त्यात सुधारणा व्हावी, अशी पण शिफारस आयोगानं केलेली आहे. म्हणजे शाळेतील शिक्षकांना दिली जाणारी सॅलरी ग्रँट म्हणजे पगार वेतनाची ग्रँट ही 100% दिली जावी आणि त्याशिवाय नॉन सॅलरी ग्रँट म्हणजे पगाराशिवाय जी वेगळी ग्रँट आहे ती ग्रँट विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्या शाळेला दिली जावी आणि त्याचा आढावा दर 5 वर्षांनी घेतला पाहिजे, अशा प्रकारची एक शिफारस आयोगाने केली. म्हणजे शिक्षण संस्था चालवत असताना लागणारा जो काही पैसा आहे तो पैसा शासनानं कशा पद्धतीने उपलब्ध केला पाहिजे, त्याचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत ते मार्गसुद्धा सुचवले आहेत. आणि शिक्षणाची जर खऱ्या अर्थानं प्रगती करायची असेल तर हा शिक्षणावर होणारा जो काही खर्च आहे तो पुढल्या 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये 5 पटीनं वाढवला गेला पाहिजे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस त्या काळामध्ये कोठारी आयोगानं केली होती. त्यानंतर मग इतर सुद्धा अनेक प्रकारच्या शिफारशी ज्या आहेत की त्या ज्या शिफारशींचा सविस्तर आढावा आपण या ठिकाणी घेणार नाहीत. म्हणजे आतापर्यंत जवळपास आपण 14 शिफारशींचा सविस्तर आढावा 3 व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे. एवढ्याच शिफारशी आयोगानं केलेल्या आहेत असं नाही, तर अजून देखील अनेक भरपूर शिफारशी आयोगानं केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये शालेय अभ्यासक्रमासंदर्भात शिफारस आहे, विद्यापीठाची प्रशासकीय व्यवस्थेच्या संदर्भात आहे, विद्यापीठ अनुदान मंडळाच्या संदर्भात शिफारशी आहेत, शैक्षणिक प्रशासनाच्या संदर्भात शिफारशी आहेत, त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील प्रशासकांचं प्रशिक्षण घेण्यासाठी शिफारशी आहेत, विज्ञान खात्याच्या प्रशिक्षणासंदर्भात शिफारशी आहेत. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या शिफारशी कोठारी आयोगानं त्या काळामध्ये सुचवल्या होत्या. कारण कोठारी आयोग हा एकमेव असा आयोग होता की ज्या आयोगानं पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंत, व्यावसायिक शिक्षणापर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी सुचवल्या होत्या. म्हणजे 1500 पृष्ठांचा अहवाल जो आहे हा अहवाल आयोगानं सादर केला होता की ज्याच्यामध्ये ह्या सर्व प्रकारच्या शिफारशी आहेत. तर सर्व शिफारशींचा सविस्तर आढावा घेणं आपल्याला या ठिकाणी शक्य नाहीत, तर जवळपास 14 शिफारशींचा आढावा आपण या 3 व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे. आणि राहिलेल्या ज्या काही शिफारशी आहेत त्याचा देखील अतिशय थोडक्यात या ठिकाणी कोणकोणत्या शिफारशी आहेत त्या शिफारशीसुद्धा आपणाला या ठिकाणी मी सांगितल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या 3 व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोठारी आयोगानं सुचवलेल्या ज्या काही वेगवेगळ्या शिफारशी होत्या त्या शिफारशींचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या 3 व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. हे 3ही व्हिडिओ जर आपणाला आवडले असतील तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.